सावधान। मग्गवगो 9वी गाथा पाहूया आज आपण. आणि धम्मपदातली क्रमशः 281 गाथा. वाचानुरक्षी मनसा सुसंवतो कायेन च अकुशलं कैरा एते तयो कम्मपथे विशोधये आराधये मग्गमिसिप्पवेदितं. जो वाणीचं रक्षण करतो, जो संयमित मनाचा आहे, शरीराने पापकर्म करीत नाही, जो या 3 कर्मेंद्रियांना म्हणजे काया वाचा मन, जो या 3 कर्मेंद्रियांना शुद्ध ठेवतो, तोच बुद्धांनी सांगितलेल्या धम्माचे पालन करू शकतो, असा या गाथेचा अर्थ आहे. शब्दशः जर पाहिलं तर वाचानुरक्षी म्हणजे वाचेचं रक्षण, मनसा सुसंवतो म्हणजे मनाचा संयम, सुसंयम, आणि कायेन अकुशल करण्याचा पण संयम. तिन्ही पातळीवरचा संयम, काया वाचा आणि मन. एते तयो कम्मपथे विशोधे. या एते म्हणजे या, तयो म्हणजे त्रयो 3, या 3 कम्मपथ. कम्मपथ म्हणजे कर्म करण्याचा मार्ग, म्हणजे या मार्गानं, या 3 पद्धतीनं, काया वाचा मन, या मार्गानं, या माध्यमातून कर्म केलं जातं असं म्हणतात. कर्म म्हणजे कृती, ऍक्शन. कर्म म्हणजे कृती, ऍक्शन, वर्तन. आणि या 3 पातळ्यांवर होणार म्हणजे कर्म, म्हणजे ऍक्शन, वर्तन, हे जो शुद्ध करतो, तोच बुद्धांच्या धम्माचं पालन करतो. मग्गस मग्गम मग्गम सिप्पवेदितं. तोच काय म्हणजे बुद्धांच्या धम्माचा मार्ग जाणतो. आराधये, याचा अर्थ तर आराधना, भक्ती अशा अर्थाचा शब्द नाही हा. हा म्हणजे कृती आहे, शुद्धीकरणाची कृती आहे. काया वाचा मनाच्या शुद्धीकरणाची कृती जो करतो, तोच धम्माच्या मार्गाचे मग्गाचे तो पालन करू शकतो. ते सरळ आहे. काय सरळ आहे? काया वाचा आणि मन, हे 3 गोष्टी. आता हा मग्गवग्गो आहे, लक्षात घेऊ आपण. मग्गवग्गो मध्ये काय सांगितलंय की वेगवेगळ्या पद्धतीने धम्माचरण करायचे, वेगवेगळ्या मार्गाने धम्माचरण करायचं. मग्ग म्हणजे मार्ग किंवा उपाय, वेगवेगळ्या उपायांनी धम्माचरण करायचं. आतापर्यंत आपण जे 1-2 मुख्य जे हे पाहिले, मग्ग म्हणजे उपाय, ते म्हणजे अष्टांग मार्गाचं आपण थोडंसं पाहिलं. आणि डिटेलमध्ये नाही आपण त्यात गेलो, पण तो एक मार्ग पाहिला. आणि आणखीन एक परिचित मार्ग आपण पाहिला, तो म्हणजे अनित्य, दुःख आणि अनात्म. म्हणजे याला त्रिविध शिकवण असं पण म्हटलेलं आहे.
म्हणजे धम्मातली ही 3 अंग असतील ही एक शिकवण आहे. या पद्धतीने, या मार्गानं, या मग्गानं, या उपायानं चित्तशुद्धी होऊ शकते, दुःखमुक्ती मिळू शकते. हा एक मग्ग आहे. आता इथं काय सांगितलं की काया वाचा मनाची शुद्धी या मार्गाने, या उपायांना आपण आपलं स्वतःचं शुद्धीकरण करू शकतो किंवा आपला हेतू साध्य करू शकतो. दुःखमुक्तीचा हा या ठिकाणी मुख्य मुद्दा आहे. आता सरळ आहे, तर हे करायचं कसं? मुख्य बाब म्हणजे आपल्याला जे करायचंय त्याची स्पष्ट जाणीव पाहिजे. स्पष्ट जाणीव म्हणजे काय? त्याचा स्पष्ट बोध पाहिजे. म्हणजे वाचा शुद्ध करायची म्हणजे वाचेच्या पातळीवरचं शीलाचरण करायचं आहे. वाचेचा संयम किंवा वाचेची शुद्धी म्हणजे वाचेच्या पातळीवरचं शीलाचरण करायचं आहे. आणि वाचेच्या पातळीचं शीलाचरण होत नाही म्हणजे काय? तर मुसावादा होतं, म्हणजे खोटं बोलणं होतं, पिसुण वाचा निंदाजनक बोलणं होतं किंवा संप फलाप वाचा म्हणजे व्यर्थ बडबड आणि पिसून वाचा म्हणजे निंदाजनक बोलणं आणि फरुस्त वाचा म्हणजे कठोर बोलणं. तर कठोर बोलणं, खोटं बोलणं, कठोर बोलणं, व्यर्थ बडबड आणि निंदा अशा पद्धतीनं जेव्हा वाचा असते तेव्हा वाचेची शुद्धी झालेली नसते. म्हणजे त्या पातळीवरचं कर्म हे अशा प्रकारचं असतं की जे आपल्याला पुढे किंवा लगेचच अडचणीत आणतं. ते आपल्याला त्याचा परिणाम भोगण्यासाठी आपल्याला ते काय करतं? बाध्य करतं. वाचेचं कर्म केलं नाही तर. म्हणजे आपण खोटं बोललं की लगेच आपल्याला स्वतःलाच जाणवतं आपण खोटं बोललो. आपल्यामध्ये अपराधी भावना निर्माण होऊ शकते. आपल्यामध्ये भयाची भावना निर्माण होऊ शकते. आपल्याला स्वस्थ वाटत नाही. जेव्हा आपण खरं बोलतो तेव्हा आपल्यालाच एक प्रकारचा आत्मविश्वास असतो. भले ते खोटं कोणाला आवडो न आवडो, पण आपण सत्य बोललो, आपण खरं बोललो, प्रयत्न केला आणि तसं कृती केली वाचेच्या पातळीवर, तर आपल्यालाच आधी चांगलं वाटतं आणि आपण खोटं बोललो तर आपल्यालाच आधी त्याचं वाईट वाटतं आणि भीती पण वाटते त्याची किंवा माझं खोटं उघडं तर पाडणार नाही ना, अशी शंका असते नेहमी. आणि असं जेव्हा होतं तेव्हा आपला आत्मविश्वास पण खचतो. आपल्यावरचा विश्वास उडतो. म्हणजे वाचेच्या पातळीवरचं जर वर्तन झालं नाही, मग ते कठोर बोलणं पण तसंच आहे. कठोर बोलणं बोलताना रागाच्या भरात बोललो, तर आपल्याला थोडंसं सुरुवातीला बरं पण वाटतं. मी एखाद्याला आपण काय म्हणतो, एखाद्याला झापलं, एखाद्याला सुनावलं, एखाद्याला काय म्हणतात एकदम त्याचं खच्चीकरण केलं रागाच्या भरात, तर त्याला आतल्या आत बरं वाटतं. परंतु दुसऱ्या बाजूला आपल्या अशा वाणीनं आपल्याला नंतर त्याचं वाईट वाटू शकतं. जेव्हा आपल्याला भान येतं स्वतःचं, जेव्हा आपल्याला स्वतःची जाग येते, तर त्या चुकीच्या बोलण्याचं, ते खोटं बोलणं असो नाही तर कठोर कठोर बोलणं असो, निंदा नारस्ती असो नाही तर व्यर्थ बडबड असो, याचा आपल्याच मनावर असा परिणाम होतो की आपला स्वतःचाच आत्मविश्वास खचतो किंवा भय तरी असतं. कारण परिणामाची आठवण होते.
एखाद्याला कठोर बोललं, आता तो नंतर आपला बदला तर घेणार नाही. एखाद्याची निंदा केली, तो आपली परत निंदा तर करणार नाही. पाठीमागे एखाद्याची निंदा केली, त्याला कळणार तर नाही. खोटं बोललो, उघड तर होणार नाही. खोटं बोलण्याचे म्हणजे अनेक प्रकार आहेत व्यवहारामध्ये. अगदी कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली तरी त्याचा दुष्परिणाम हा होतो, होऊ शकतो. खोटी साक्ष ती जोपर्यंत खरी वाटते कोर्टाला, तोपर्यंत काही प्रश्न नाही. परंतु कोणी जर हे उघड करून सांगितलं, काय म्हणतात ना, काउंटर क्वेश्चन, म्हणजे परत उलट तपासणीमध्ये समजा त्याचं खोटं उघडं पाडलं, तर खोटं बोलला त्याची शिक्षा असते. मग परत खोटी साक्ष दिली म्हणजे खोटं बोलण्याचे असे पण परिणाम होतात. आणि जरी खोटं बोलणं आपलं उघड झालं नाही, तरी आपल्याला माहिती असतं आपण खोटं बोललो. आपल्याला याची कल्पना असते की आपण खोटं बोललो. मग आपल्याला त्याची आतल्यात एक सल असते, सल. मनातल्या मनात त्याची एक एक प्रकारची सल असते. शल्य म्हटलेला त्याला, शल्य. पण या गैरवर्तनातून, या शीलभंगातून, म्हणजे शीलभंग आहे हा. खोटं बोलणं, कठोर बोलणं, निंदा आणि व्यर्थ बडबड. हे वाचेची शील म्हणजे शिलाचा भंग आहे तो, म्हणजे शिलाचरण नाही. तर जेव्हा शिलाचरण आपल्याला करायची इच्छा होते, नाही आता मला तसं नाही वागायचं, तर मग पहिली गरज कशाची असते? पहिली गरज आपल्याला आपल्या बोलण्याचं भान पाहिजे. बोलण्याची सती पाहिजे. सती असेल तर आपल्याला आपण खोटं बोलतोय हे कळतं. भान असेल तर ते आपल्याला कळतं की आपण खोटं बोलतोय, खोटं बोललो. काही माणसं सवयीनं खोटं बोलून जातात, सवयीनं. आणि सवय याचा अर्थ भान नाही. जी गोष्ट परत परत तशीच होते याचा अर्थ जगण्याचं भान नाही, म्हणजे बोलण्याचं भान नाही, वागण्याचं भान नाही. तर वाचेची शुद्धी ही सतीनं होते, जागृतीनं होते. भान असल्यावर होतं. भान असल्यावर ते आपल्याला वर्तन आपोआपच बदलतं ते. हे शिलाचरण न करण्याचं कारणच सती नसणं आहे. शिलाचरण न करण्याचं कारणच सती नसणं आहे. सती नसली की आपल्याला आपल्या कायेच्या, वाचेच्या आणि मनाच्या वर्तनाची तिन्ही पातळ्यांवरचं आपल्याला भान नसतं आणि त्यामुळे तिन्ही पातळ्यांवर काय चाललंय हेच कळत नाही. तर ते एक प्रकारचं काय म्हणू भ्रमिष्ट जगणं असतं ते. भ्रमात जगतो. त्याला मोहावस्था म्हटलेलं आहे. मोहावस्था म्हणजे जागृती नसलेली अवस्था आहे. मोह. मोह म्हणजे मोहाचा अर्थ काही लोक लोभ करतात. मोह म्हणजे लोभ नाही. मोह म्हणजे अजागृत अवस्था, गाफील अवस्था, प्रमाद. त्याच्यात प्रमाद घडतात, म्हणजे मिस्टेक्स घडतात, चुका घडतात. चुका घडण्याचं कारण भान नसणं आहे. तर वाचेचं शिलाचरण करायचं असं आपण म्हणतो. आपण कित्येक वर्ष आपण पंचशिलांचं पठण करतो. आता हे पाणातिपात हे
कायेचं शील आहे, शीलभंग आहे तो. पाणातिपात हा शीलभंग आहे. पाणातिपात पात यापासून वेरमणी अलिप्त होणं हे शिलाचरण आहे. आणि हे शिलाचरण कायेचं भान असेल म्हणजे आपण कायेत उतरलेले असू, जे आपण नेहमी आपल्या प्रॅक्टिसचा भागच आहे तो, की जोपर्यंत आपण कायेच्या संपर्कात येत नाही, टॉप टू बॉटम, म्हणजे आपण कायेत जोपर्यंत उतरत नाही, क्रमाक्रमानं आधी आपण श्वासाचा आधार घेतो आणि ही काया आन करते, अपान करते. हे आतल्या आत जितकं जास्त आपल्याला स्पष्टपणे आणि सखोल आणि त्या निमित्तानं, श्वासाच्या निमित्तानं कायेमध्ये होणाऱ्या बारीक सारीक हालचाली, श्वास आणि श्वासाच्या निमित्तानं आत उतरल्यावर इतर हालचाली, मग त्या सगळ्या शरीरातल्या जाणवतात. अगदी रक्ताभिसरण आणि सगळं जाणीवांचं काम. जाणीवा म्हणजे वेदना. मज्जासंस्थेचं काम किंवा काय नर्वस सिस्टम, मेंदू आणि मेंदूतून निघालेल्या सगळ्या ज्या मज्जासंस्थेचं जे जाळं आहे, जे पाठीच्या कण्यातून सगळ्या वरती आणि खाली पायापर्यंत सगळ्या शरीरभर ते जाळं पसरलेलं आहे, त्याच्यामध्ये जाणीव आहेत, वेदना आहेत. तर जेव्हा आपण कायेमध्ये उतरतो तेव्हा आनापान सतीचा व्यवस्थित अभ्यास झाल्यानंतर, त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस केल्यानंतर आनापान मधल्या जाणीवांची, कारण आनापान मध्ये पण वेदना आहेत, फिलिंग्ज आहेत, तर त्या जाणीवांची पद्धतशीरपणे आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो, साधना करतो आणि कायेत उतरतो, तेव्हा आजूबाजूच्या जाणीवा ज्या त्याच्याशी कनेक्टेड आहे, जोडलेल्या आहेत, म्हणजे श्वासोच्छ्वासाचं काम, त्याच्या निमित्तानं जे आपलं पोट हलतंय किंवा छाती आणि पाठ आणि आतमध्ये श्वासपटल आणि आणखीन ज्या काही मुवमेंट चाललेल्या असतात, ज्या हालचाली चाललेल्या असतात, त्या सगळ्या आपल्याला एक एक करून हळूहळू जाणवायला सुरुवात होते. आता त्याच्याशी दुसऱ्या गोष्टी पण कनेक्टेड आहेत. त्याच्याशी आपल्या पोटातले इतर स्नायू पण जोडलेले आहेत. त्यांच्या पण हालचाली चालू आहेत. आपली पचनक्रिया चालू आहे. पचनक्रियेमध्ये ज्या वेगवेगळ्या हालचाली असतात, त्या सगळ्या आपल्याला जाणवतात आणि त्याच्यातल्या जाणीवा ज्या विशेषतः त्रासदायक असतात, त्या आपल्याला जास्त जाणवतात. त्याच्याकडे जास्त लक्ष जातं. जिथं दुःख आहे, यातना आहेत, काहीतरी सल आहे, म्हणजे आपली पोट दुखणं असेल किंवा आपलं काय म्हणतात अपचन झालेलं आहे किंवा पित्त झालेलं आहे. पित्तामध्ये तर आपल्याला ते पचनेंद्रियांच्या याच्यातून परत आपल्याला छातीमध्ये आणि घशापर्यंत ती जळजळ जाणवते. या सगळ्या जाणीवा ह्या आपल्याला जास्त यातना होतात तेव्हा जास्त जाणवतात. परंतु त्रास नसला तरी इतर जाणीवा ह्या हालचालींमुळे त्या जाणवतात, कारण सगळ्यांची हालचाल चाललेली आहे.
स्थिर काहीच नाही. अनित्य ज्याला म्हटलंय, तर ते नित्य काहीच नाही, स्थिर काहीच नाही, स्थितिशील काहीच नाही, सगळं गतिशील आहे. मोमेंट आहेत, हालचाली आहेत. तर कायेत उतरल्यानंतर आपल्याला मग ह्या छोट्या मोठ्या हालचाली आपल्याला जाणवतात, रक्ताभिसरण जाणवेल. आणि हळूहळू आपल्याला आपली सती जी आहे ही कायेमध्ये सर्वत्र झिरपल्यानंतर ती वाणीच्या पातळीवर वाणीच्या पातळीवर देखील येणार ती. आणि मग वाणीचं भान येतं. अर्थात त्याच्या आधी मनाचं भान येतं. कारण खोटं बोलण्याची जाणीव ही मनाचं कार्य आहे. म्हणजे काया वाचा मन तिन्ही पातळीवर जेव्हा आपली जागृती झिरपते, सती झिरपते, तेव्हा आपल्याला आपलं वर्तन कळतं. आणि वर्तन कळाल्यावर, वर्तनाचं भान आल्यावर, काया वाचा मनाच्या पातळीवरचं भान आल्यावर आपल्याला मग शिलाचरण करणं शक्य होतं, वेरमणी शक्य होतं. वेरमणी म्हणजे अलिप्त होणं. अलिप्त कसं होणार? कामेसुमिच्छा पासून, किंवा मुसावादापासून, किंवा पानातिपात पासून, किंवा अदिन्नदानापासून, किंवा आपण मद्यपान करतोय ह्याची जाणीव जर नसेल तर मद्यपान चालू राहतं. पण जाणीव झाली, जाग आली, त्याचे दुष्परिणाम कळायला लागले की सदवर त्याच्यातून बाहेर पडायला वेरमणीला सुरुवात होते, म्हणजे शिलाचरणाला सुरुवात होते. म्हणून आधी सती आहे, आधी शिलाचरण येऊ शकत नाही, अशक्य आहे. शील समाधी प्रज्ञा हा क्रम चुकीचा आहे. आधी सती, सतीनंतर मग धम्म कळतात. म्हणजे काया वाचा मन या पातळीवर काय काय हालचाली घडामोडी चालू आहेत हे सती आल्यावर, जाग झाल्यावर, हे काया असं म्हणून, काया धम्म, वाचा धम्म, मनोधम्म, या तिन्ही पातळीवरच्या ज्या घडामोडी आहेत या तिन्ही वेगवेगळ्या नाहीत. कायेतच वाणी आहे. कारण आता आपली जीभ आहे, गाल आहे, किंवा आपलं हे जे परयंत्र आहे, हा कायेचाच भाग आहे. कायेशी कनेक्टेड आहे. वाणी वेगळी नाही. म्हणायला काया वाचा मन वेगवेगळं आहे, परंतु ते सगळं एकच युनिट आहे. एकच एकच एकत्र आहेत. ज्याला आपण मन म्हणतो ते कायेचाच भाग आहे, कायेच अंग आहे ते. जशी वाणी ही कायेची कृती आहे, एक कृती आहे, तसं विचार प्रक्रिया ही कायेतल्या मेंदूचं एक कार्य आहे. मेंदू हा शरीराचा भाग आहे. त्यातलं कार्य, विचार हा पण प्रत्यक्षपणे कायेचाच भाग झाला. चित्त जे आहे, आपल्या इच्छा आकांक्षा, त्या कायेमधल्याच एक ऍक्टिव्हिटीज आहेत, क्रिया आहेत, त्याला चित्त म्हटलं जातं. कारण त्या चेतवतात म्हणून ते चित्त आहे. त्याच्यानुसार आपले विचार प्रक्रिया पण डिस्टर्ब होतात. आणि चित्तानुसारच वाणी पण डिस्टर्ब होते. चित्तात राग असेल तर रागीट बोलणं असतं, मैत्री प्रेम असेल तर प्रेमळ बोलणं असतं. चित्त जागृत असेल, मन जागृत असेल, तर आपापच वाणीचे शब्द हे विचारपूर्वक बाहेर पडतात. मोघम बोलणं कमी होतं, आणि मग मुसावादा होत नाही.
त्या कठोर बोलणं होत नाही, निंदाजनक बोलणं होत नाही, व्यर्थ बडबड होत नाही. कायेचं भान असेल तर, पण कायेचं भान यायला आधी मनाचं भान आलं पाहिजे, चित्ताचं भान आलं पाहिजे. आणि हे मन चित्त हे कायेमध्ये आहे, म्हणून कायेमध्ये उतरता आलं पाहिजे. म्हणून धम्मं कायेन पश्यति. धम्म कशात पाहतो? कायेत पाहतो, म्हणून कायेत उतरावं लागतं. तर हे ज्या तीन पातळ्यांवर वाचा, काया वाचा मनाच्या पातळीवर जे जे वर्तन घडतं, ज्या ज्या क्रिया घडतात, त्या त्यांचा संयम पाहिजे असा शब्द इथं आलेला आहे. परंतु संयम असणं म्हणजेच भान असतं. भान असेल तरच संयम येतो. कारण संयम तेव्हाच येतो जेव्हा काय घडतं हे कळतं. ते कळालंच नाही तर संयम येऊ शकत नाही. आणि ते कळणं म्हणजे आधी त्याचं भान येणं. काय चाललंय, काय बोलतो, काय विचार चालू आहेत, काय भावना आहेत, चित्त कसं आहे, कायेचं वर्तन कसं आहे, हे सगळं जागृतीला दिसलं, सतीला दिसलं, तर मग संयमाचा मुद्दा आहे, तर मग शिलाचरणाचा मुद्दा आहे. त्यामुळे शिलाचरण हे लगेचच कधी होऊ शकत नाही. आधी जाग आली पाहिजे, जीवन समजलं पाहिजे, जगणं समजलं पाहिजे, वर्तन समजलं पाहिजे, परिणामांची जाणीव झाली पाहिजे. कशामुळं काय होतं तो कार्यकारण भाव समजला पाहिजे. तो जागृतीला समजतो, सतीला समजतो. आपण दररोजच जणू काही धम्माचरणाची थेरी आपण रोजच बोलतोय आणि चर्चा करतो. थेरी लक्षात आली आता. हळूहळू हळू आपल्याला काय करायचे आणि कसं करायचंय, काय करायचंय हळूहळू लक्षात यायला लागले. समजा ज्यांच्या लक्षात आलं असेल त्यांच्यासाठी. नसेल लक्षात आलं तर मग थेरीचं म्हणजे धम्म ऐकण्याचं वाचण्याचं काम चालू ठेवावं लागतं, जोपर्यंत लक्षात येत नाही. पण एकदा लक्षात आलं की आपल्याला नेमकं काय करायचं, इथून पुढं मग साधनेचा मुद्दा येतो, प्रॅक्टिसचा मुद्दा येतो. आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय थेरी कळत नाही. थेरी थोडी समजली म्हणजे त्याचं ज्ञान झालं ही एक बाब झाली, परंतु प्रॅक्टिसनं त्याचा आणखीन सखोल बोध होतो. म्हणजे जागृतीची प्रक्रिया जसजशी वाढत जाते आणि सखोल होत जाते, विस्तारत जाते, तसतस आपल्याला आपलं वर्तन कळायला लागतं आणि त्यातला कार्यकारण भाव पण कळायला लागतो. त्याच्या त्याच्या ज्या प्रेरणा आहेत, वर्तनाच्या प्रेरणा या मनामध्ये आणि चित्तामध्ये आहेत. किंवा आणि ते अजागृत चित्तात आहे, जास्त अजागृत मनात आहेत. म्हणजे अजागृत अवस्थेत आपण जागेपणी जे काही करतो ना, त्याचं बीज जे आहे ना, ते अजागृतीत जास्त आहे, अविद्येत जास्त आहे. ही अविद्या आहे. त्या अविद्येचं त्या अजागरूकतेचं रूपांतर, ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन जोपर्यंत जागृतीमध्ये होत नाही, सतीमध्ये होत नाही, तोपर्यंत त्या अजागृत चित्तामध्ये, मनामध्ये
दडपले गेलेले, झाकले गेलेले संस्कारांची बीज, त्याने संस्कार आहेत. वाचेचे संस्कार, कायाचे संस्कार, मनाचे संस्कार. हे संस्कार ते कर्माला जन्म देतात. कर्म म्हणजे वर्तनाला जन्म देतात. ते कर्म सुधारले म्हणजे काया वाचा मनाचे संस्कार सुधारले, संस्कार मुक्ती झाली. कारण संस्कार हे संस्कार जे काहीतरी करायला लावतात त्याला संस्कार म्हणतो आपण. हे आपण परत परत पाहतो. म्हणजे काया वाचा मनाचे म्हणजे या कायेतले सगळे धम्म संस्कार हे कळायला लागले की वर्तनात फरक पडतो. कर्म बदलतं. कर्म बदलला का परिणाम बदलतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं जे आहे ते मन आहे. पहिलीच गाथा जी आहे मनोभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोति वा ततो न दुःखम अन्वेति चक्कं व वहतो पदम. मन, मनातल्या घडामोडी म्हणजे मनोधम्म. याच्यात मन कसं आहे ते जर चित्ताने बाधित झालेलं असेल, ते जर लोभ आणि द्वेषानं बाधित झालेलं असेल, तर मग मनोधम्म हे अधम्म बनतात. आणि मग ती कृती शीलभंगाची कृती होते. मग तिथं मग मुसावादा होतं, अधीनदान होतं, जे काय आहे ते सगळं पाणातिपात होतं. आणि त्याच्या त्रासामुळे परत मद्यपान पण होतं आणि कामेसुमिच्छाचारा आणि सगळेच. तर हे सगळं जे मूळ आहे ते चित्तामध्ये दडपलेलं आहे आणि ते भानावर नाही. ते अजागृत आहे. ते सतीमध्ये नाही. विचार प्रक्रिया सतीमध्ये नाही. त्याच्यामुळे शिलाचरण होत नाही. काया वाचा मनाचा संयम येत नाही. असा या गाथेचा एकूण साधारणपणे थोडासा सार निघतोय. आता एक एक शील घेऊन, कायेचं वाचेचं मनाचं एक एक शील घेऊन आपण त्याच्यावर अभ्यास करू शकतो. प्रॅक्टिकल. तर सगळ्यात महत्वाची प्रॅक्टिस जी आहे ती जागा होण्याचीच आहे. सती. तर मगाशी आपण म्हटलो की आपण थेरीवर खूप बोलतो, रोजच बोलतोय. धम्मपदाचा अभ्यास म्हणजे थेरीचाच अभ्यास आहे, सिद्धांत. परंतु ते जर प्रॅक्टिसमध्ये उतरलं नाही तर मग तो नुसता अभ्यास राहतो, माहिती राहते. आणि जेव्हा प्रॅक्टिसचा मुद्दा येतो तेव्हा बोलण्यासारखं कमी असतं, करण्यासारखं जास्त. तिथं मग चर्चा करायचा विषय नाही तो. कायच उतरायचं म्हणजे उतरायचं डायरेक्ट. काही बाकी गाव त्याच्यावर काही चर्चाच नाही, विचार आहे नाही. कायच कसं उतरायचं ती प्रॅक्टिकल गोष्ट आहे. जसं आपण म्हणतो ना, इथून तिथं जायचंय आपल्याला 1 किलोमीटर 2 किलोमीटर, आणि कोणी आपल्याला सांगतं किंवा आपल्याला असं वाटतं का आता इथून तिथं जायचंय, चालत चालत जायचंय. तर जे जाण्याची कृती आहे, चालणं जे आहे, ते प्रत्यक्षात जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत आपण तिथं पोहोचत नाही. नाही ते इथं राहून जायला पाहिजे, तसं करायला पाहिजे आणि तसं व्हायला पाहिजे हे नुसतं सांगत राहिलो पण प्रत्यक्ष कृती नाही घडली तर मग ते बोलणं हे बोलणंच राहतं. तसं थेरीचा अभ्यास जो आहे ना, थेरीचा अभ्यास हा किती चांगला असला पण तो जर प्रत्यक्षात
चालण्यात करण्यात त्याचं रूपांतर झालं नाही, म्हणजे साधनेमध्ये. म्हणजे जोपर्यंत आपण चित्तामध्ये उतरत नाही, जोपर्यंत आपण चित्तामध्ये उतरत नाही, चेतना पाहत नाही, चित्त पाहत नाही, त्यातल्या हालचाली पाहत नाही, त्यातल्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा, लोभ, द्वेष, हिंस्र भावना, चोरीची भावना, काम वासनेची भावना, खोटं बोलण्याची भावना, सवयी, मद्यपान, आणखीन काही व्यसन असतील ती व्यसनं, निंदा करण्याची प्रवृत्ती, कठोर बोलण्याची प्रवृत्ती, शब्दांचा पसारा मांडण्याची एक, म्हणजे संप फलापोहाचा व्यर्थ बडबड, शब्दांचा पसारा मांडण्याची जी प्रवृत्ती आहे, जी मनात आहे, त्याचं जोपर्यंत आपल्याला, तिथपर्यंत आपण जोपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत त्याचं काही होत नाही, त्याच्यात काही बदल होत नाही. त्याच्याविषयी माहिती असते, परंतु तिथं शिरावं लागतं त्याच्यात. त्याचं नाव सती आहे. भान म्हणजे कळते, जाग येते एकदम, कुठं काय येते कळतं. त्याचं नाव सती आहे, भान आहे. सतीचा परिणाम बोध आहे. बोध, बोध, बोधी हा सतीचा परिणाम आहे, जागृतीचा परिणाम. कुठं काय आहे, काय चाललंय, कसं चाललंय, कशामुळं चाललंय, या सगळ्याचा बोध होतो, बोधी होते. ते अस्तित्व कळतं, जगणं कळतं, जीवन कळतं. आणि मग रूपांतर व्हायला सुरुवात होते, ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन, शिलाचरण. तेव्हा सुरुवात होते, जेव्हा हे सगळं कळतं, दिसतं. आणि तिथं बोलण्यासारखं फार कमी असतं. खरं म्हणजे सतीवर बोलण्यासारखं काहीच नसतं. आपण ते रोजच म्हणतोय, कायेत उतरा, कायेत उतरा, जाणीवा पहा, चित्त पहा. ह्याच्या पलीकडे आपण काय बोलतो, काय बोलू शकतो? कारण ते पुढचं बोलण्याचं काम नाहीच आहे. आनापान सती सुद्धा बोलून बोलून किती किती बोलणार त्याच्यावर, काही पुढं बोलण्यासारखं काहीच राहत नाही. जर आपण करत असू प्रॅक्टिकली, तर खरं पण बोलण्याला काय अर्थ पण राहत नाही. जिथं कृती करायची तिथं कृती झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपली थोडी 1 दिवसाची, 2 दिवसाची, 3 दिवसाची, आठवड्याची आपली शिबिर झाली पाहिजे. तेव्हा आपल्याला सती साधनेच्या ज्या 3 लेव्हल्स आहेत, श्वासाच्या अनापान सती, अनापान सतीच्या निमित्तानं कायेमध्ये प्रवेश, तो उंबरठा क्रॉस करावा लागतो. कायेमध्ये उतरल्यावर मग कायेतल्या जाणीवा, तिथं अनापान आहेच आहे, पण जाणीवा जरा बारकाईनं त्याचा अभ्यास, बोध, त्याची बोधी, चित्त, ज्याच्यावर आपण मगापासून बोलतोय तो, आणि विचार प्रक्रिया, मनोधर्म, या प्रांतामध्ये आपण प्रवेश करतो. सतीपट्टा. म्हणजे तिथं पण एक एक छोटे मोठे उंबरठे आहेत तिथे. तर मुख्यतः 4 आहेत: काया, कायेतून वेदना, वेदनेतून चित्त, चित्तातून मनोधम्म. म्हणजे हे फक्त समजण्यासाठी आपण म्हणतोय तसं. प्रत्यक्षात असे काय उंबरठे कुठे नाही. कारण या क्रिया आहेत, क्रियेला कुठं असं लाईन नसते आखलेली, एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी. ते काय असे दिसणाऱ्या पायऱ्या किंवा टप्पे नाहीत ते.
घडामोडी आहेत त्या. आणि मग ही दुसरी लेवल आहे सतीपट्टांची. आणि तिसऱ्या लेवलमध्ये प्रॅक्टिकली त्याचा परिणाम काय काय होतो. सती धम्मविषय, मग ऊर्जा, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी, उपेक्षा, अनात्म, हे मग सगळ्या गोष्टी या लेवल 3 मध्ये आपल्या लक्षात येतात. तर हे आपल्याला एक तर स्वतःच प्रॅक्टिकली करत राहिलं पाहिजे. तेच जास्त महत्वाचं आहे. आणि आपले शिबिर पण होणं गरजेचं आहे. आता त्याची निकड तयार झालेली आहे, आवश्यकता तयार झालेली आहे. तर आपण आता त्याच्यासाठी प्रयत्न करूया नंतर. सध्या मी थांबतो.